आणि ते जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या 14 मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप मोडून काढण्यासाठी मेस्मा लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. नवीन निवृत्ती वेतन योजना रद्द करून सर्वांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. भंडारा शहरात खरेदी करण्याच्या बहाण्याने 3 चोरट्यांनी महिला दुकानदाराची 54,000ची बॅग लंपास केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे जिल्हा न्यायालयामधील जादू टोण्याचा प्रकारानंतर संपूर्ण यंत्रणा खळबळून जागी झाली आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी नाशिक इथल्या मौलानाचीही चौकशी सुरू केली आहे. एका दिवाणी प्रकरणातील विरोधी पक्षाच्या वकिलावर जादू टोणा केल्याचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. भंडाऱ्यात भंडारा जिल्ह्यात मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष वाढत चाललाय. वन्य प्राण्यांमुळे 5 वर्षात 16 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण ठार झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांना 2,08,00,000ची भरपाई वन विभागाच्या वतीने वितरित करण्यात आली. राज्यभरात अनेक भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील 72 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. एप्रिल महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार आहेत आणि त्यामुळे गैरसोय टाळण्याकरता ग्राहकांनी आधीच बँकांची कामं उरकून घेण्याचा सल्ला दिला जातोय. H3N2 व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नीती आयोगाकडून आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व राज्यांमधील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येईल. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते पूर्व पट्ट्यातील पाणी टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज गोंदिया दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता संमेलनाला प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असून तिरोडा इथल्या विविध कार्यक्रमांना देखील ते हजेरी लावतील. सासरच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. सासरच्या मंडळींनी घरी येऊन तरुणाला शिवीगाळ करत पत्नीसह 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन गेले होते आणि त्यामुळे याच तणावातून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार तरुणाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. सांगली कृष्णा नदीतील प्रदूषण प्रकरणी सांगली प्रदूषण महामंडळाने कारवाईचा बडगा उगारलाय. सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला नोटीस बजावली असून सांगली महापालिकेला ही फौजदारी कारवाईबाबत नोटीस बजावली आहे. पूर नियंत्रणासाठी महाडमधील नद्यांमधील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सावित्री नदीतील शेडाव डोहामध्ये आमदार भरत गोगावलेंच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला. वाशीमधील एपीएमसी बाजारात हापूसच्या आंब्याची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. सध्या बाजारात देवगड, रायगड आणि कर्नाटक इथून 31,000 पेट्या दाखल झाल्या असून 4 ते 6 डझनाला 1,500 ते 4,000 रुपयापर्यंत दर मिळतोय. उन्हाळा सुरू होताच वाशीतील एपीएमसी बाजारात भाज्यांच्या दरवाढीला सुरुवात झाली. बाजारातील भाज्यांची आवक 200 गाड्यांनी कमी झाल्यानं भाज्यांचे दर वाढले. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या 14 मार्चपासून पुकारलेला संप मोडून काढण्यासाठी सरकारने मेस्मा कायदा लागू करण्याची तयारी केली आहे. संप रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच कायदा नसल्यानं शुक्रवारी मेस्मा कायद्याचं विधेयक विधिमंडळात मांडण्यात आलं. नाशिक महापालिकेकडून पुन्हा ढोल बजाव मोहिमेद्वारे थकबाकी वसूल केली जाते. 2.5 महिन्यांच्या स्थगितीनंतर ढोल बजाव मोहीम सुरू झाली. आठवड्याभरात 338 घरांसमोर ढोल वाजवून त्यांच्याकडून 81 लाखांची वसुली करण्यात आली. नाशिकच्या ब्रँडिंगसाठी नाशिक महापालिका स्वतंत्र संगणकीय कार्यप्रणाली विकसित करणार आहे. शहरातील प्राचीन, ऐतिहासिक, धार्मिक पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती ऑनलाईन साईटवर उपलब्ध करून दिली जाईल आणि या संदर्भात महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात विद्युतीकरणासाठी खांबावर लावलेली वायर चोरट्यांनी लंपास केली आहे. तर काही वायर रुळावर पडल्यानं नंदीग्राम एक्सप्रेस 2 तास रेल्वे स्थानकातच उभी राहिली आणि त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. बुलढाण्यातल्या संगम चौकात ज्यूस सेंटरवरील गल्ल्यातील रोख रक्कम चोरट्यांनी पळ काढला होता आणि या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे 24 तासात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईलही हस्तगत करण्यात आला.
पालकमंत्री दादा भुसेंना सिन्नर तालुक्यातील चोंडी गावातील नागरिकांनी घेराव घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश गीते मोटरसायकल अपघातानंतर कालव्यात पडून वाहून गेला. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे गावकरी संतप्त झाले. जळगावमधल्या नशिराबाद गावाजवळील महामार्गावर धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला आणि यात दुचाकी जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील बिडकीन गावातील गोडाऊनला आग लागली. खासगी टँकर आणि बिडकीन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमरावतीमध्ये मनसेच्या शिवजयंती रॅलीचं फटाक्यांची आतिषबाजी होत असताना राजकमल चौकातील एका इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलं. 12वीचा गणित पेपर फुटी प्रकरणी 8 आरोपींना अटक झाली असून त्यांना सिंदखेड राजा इथल्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दानिश पठाण या आरोपीला 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अमरावतीमध्ये शिवजयंतीनिमित्त मनसेच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलीस आयुक्तांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. ढोल ताशा पथक, भजन दिंडी यासह अनेक देखावे शोभायात्रेत पाहायला मिळाले. चाळीसगावमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वे स्टेशनपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जळगावच्या वरणगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचं फटाके फोडत स्वागत केलं. महिलांना बस तिकिटात 50% सवलत आणि भुसावळ इथे हायड्रोजन प्रकल्प मंजूर केल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सरकारचे आभार मानले. उरणकरांची 27 वर्षांची प्रतीक्षा असलेल्या उरणमधील खारकोपर लोकलची ट्रायल यशस्वी झाली आहे. काही दिवसात रेल्वे सुरू होण्याची चिन्ह आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव पुलावर एका ट्रकने डिवायडरला धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही मार्गांवर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जळगावमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेकडून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक वेशभूषांमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवप्रेमींनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालघरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्यासाठी 2 तोंडी सापाची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. वन विभागाच्या पथकाने आरोपींना रंगेहात पकडलं असून 4 जणांना अटक करण्यात आली. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी गडचिरोलीमधील माओवादीग्रस्त ताडगावसह मन्ने राजारामला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. ताडगाव पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं उद्घाटन रजनीश शेठ यांच्या हस्ते पार पडलं. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं 100% कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. नागरिकांना सुलभतेने मालमत्ता आणि पाणीकर भरता यावा यासाठी 31 मार्चपर्यंत सुट्ट्यांच्या दिवशीही लोणावळा नगर परिषद कार्यालय खुलं राहणार आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बीडमध्ये लिव्हिनमध्ये राहणाऱ्या प्रियसीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बीड जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. रायगडमधील महाड तालुक्यातील वरंद इथं जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं. जालन्यातल्या परतूर पोलीस स्टेशनमधूनच जप्त केलेल्या 2.5 लाखांच्या गुटख्याची चोरी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. परतूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता. पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराला अटक करण्यात आली. बीडच्या माजलगावमध्ये भाजप नेते अशोक शेजूळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवरण्यात अखेर बीड पोलिसांना यश आलंय. प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या 5 आरोपींपैकी 4 त्यांच्या घरून आणि माजलगाव परिसरातील हॉटेल लोकसेवा इथून अटक करण्यात आली. तर विजय शिवाजी पवार हा आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सिडकोतर्फे पनवेल महापालिकेत सेवा शुल्काची आकारणी आणि पायाभूत सुविधांच्या हस्तांतरणाच्या सामंजस्य करारनाम्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आदान प्रदान करण्यात आलं. सिडकोतर्फे नवी मुंबई क्षेत्रात नवीन पनवेल, काळुंदरे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे आणि खारघर नोड पायाभूत सुविधांसह विकसित करण्यात आले. प्राचीन काळातील लेणी स्थापत्य विशारदांना खगोलशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असल्याचे पुरावे प्रत्येक लेणी स्थापत्यातून दिसून येतो. वेरूळ लेणीमध्ये उत्तरयानातील किरणोत्सव पार पडला.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। या निमित्तानं नाशिकचं कळवण शहर भगवामय झालं होतं। शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी कसब्याच्या पोटनिवडणुकीतले दोन्ही उमेदवार निमंत्रित होते, मात्र जय पराजयानंतर राजकीय वैर संपतं असं पुण्यात म्हटलं जातं। पण रासने आणि धंगेकर या दोघांनीही निवडणुकीच्या लढाईनंतर समोरासमोर येणं टाळलं। सोलापुरातील टाकळी ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीतील जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचं निदर्शनास आल्यानं गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। यावर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात निकाल देण्यात आला असून ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं। मुक्ताईनगर रावेर या दोन तालुक्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील मुंढोळदे पुलाच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात 175 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेत नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन केलं। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याअंतर्गत पीएम किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना मिळालेले लाभाचे 3,11,08,000 रुपये शासनाने वसूल केलेत, तर 7,56,06,000 रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील भोसते घाटात 2 एसटी बसचा अपघात झाला। एसटी बसचं ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाला। सुदैवानं अपघातात कोणालाही इजा झाली नाही। रत्नागिरीच्या खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत पक्षनिधीच्या स्वरूपात 25 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। राज्याच्या अर्थसंकल्पात आपल्यासाठी काय दिलं यासाठी चावडीवर सांगोपांग चर्चा व्हावी। गावातील सुशिक्षितांनी अर्थसंकल्पातील तरतुदी सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगाव्यात असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं। गडचिरोलीत माओवाद्यांकडून आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आली। आदिवासी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गोळ्या झाडून या तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलंय। साईनाथ नरोटे असं या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे। शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 6,000 रुपये देण्याचा निर्णय हा बीआरएसने घोषित केल्यानंतर तेलंगणा मॉडेल राबवल्यास महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होणार नाहीत, त्यासाठी आम्ही आमचं सरकार घेऊन येतोय असं बीआरएसचे राष्ट्रीय महासचिव हिमांशु तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। कोटेच्या महाविद्यालयाने विना अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफची रक्कम भरली नसल्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मुलाने तक्रार केली होती। महाविद्यालयाने कर्मचाऱ्यांचा फॉर्म 11 भरताना कर्मचाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि त्यामुळे महाविद्यालयात 6 लाख रुपये भरण्याचे आदेश दिलेत। डहाणूच्या कासावन क्षेत्रात खैर या दुर्मिळ आणि महागड्या झाडांची कत्तल खुलेआम सुरू असल्याचं दिसून आलं। तस्करी लक्षात येऊ नये यासाठी झाडाचा कापलेला भाग जाळून टाकण्यात येतो। वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। ठाण्याची शिवसेना आणि ठाणे शिवसेना हे नातं कोणीही तोडू शकत नाही। ठाणे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहील, तसंच शिवसेना ठाण्यामध्ये जागेवरतीच आहे, फक्त ठाणेकर मतदानाची वाट पाहतायत असं संजय राऊत यांनी म्हटलं। परवानगी नसताना कॅन्डल मार्च काढला म्हणून खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जलील यांच्यासह 29 आणि अज्ञात 1,500 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे ते महिलेच्या बाबतीत घडलेली घटना निंदनीय असून सतत प्रबोधन होत असतानाही अशा घटना घडत असून पोलीस ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला। पुणे विमानतळावर चक्क पिकअप टेम्पोमधून विमानात जाण्यासाठी माणसं उतरली। बारामतीच्या बाबुर्डी गावातील 34 जण तिरुपतीला निघाले होते। त्यांनी पुणे ते तिरुपती विमानाचं तिकीट बुक केलं होतं। या 34 जणांनी पुणे विमानतळावर जाण्यासाठी कार किंवा बस घेण्याऐवजी चक्क पिकअप टेम्पो निवडला। शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिषदेनं केला। छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध आणि
औरंगाबाद नावाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीतर्फे शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, परंतु शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्यानं मासे मृत झालेत. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कारखान्याला नोटीस बजावण्यात आली. बोरिवलीच्या वैशाली इंडस्ट्रीजमधील सोन्याच्या कारखान्यातून 95 ग्रॅम सोनं घेऊन कारागीर फरार झाला होता आणि ज्याला पोलिसांनी पश्चिम बंगालच्या हावडा इथून अटक केली आहे. आरोपींनी सोने कोणाला विकले आणि या प्रकरणात किती लोकांचा समावेश आहे याचा पोलीस आता तपास करतात. धुळे शहरातील देवपूर भागातील महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या 5 कॅफेंवर देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि या कारवाईत सुमारे 30हून अधिक तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने धुळे शहरात चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीतील 2 सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह एक मोटरसायकल ही जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीच्या 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.